बुलढाणा। आणि कुणाला मत देणार आहे तू? प्रबुद्धला? कशासाठी, म्हणजे तू काय करणार आहे? तुझ्या वर्गात आहे म्हणून देणार आहे का तू? अच्छा, त्यासाठी देणार आहे। ओके, ठीक आहे। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारवाबा येथे आज शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात होत आहे। लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात राबविला जात आहे। मंडळ निवडणुकीविषयी आपल्याला काय वाटतं मुख्याध्यापक सर? या शाळेच्या मुख्याध्यापक या नात्याने दरवर्षीप्रमाणे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेतली जाते आणि त्याचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो आणि मागील वर्षीचा 1 वर्षाचा कार्यकाळ झाल्यामुळे आज दिनांक 19/7/2025ला आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाबा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात येत आहे आणि या निवडणुकीमध्ये शालेय आपला मंडळामध्ये 4 उमेदवार उभे झालेले आहेत। त्यांची आज शांततेमध्ये निवडणूक पार पडत आहे। चिठ्ठी सोबत आणायची नाही। नावामध्ये तुला आधार कार्ड कोणत्या वर्गात आहे तू? मी 5वी मध्ये आहे। आज निवडणूक आहे तर तू कोणाला मत देणार आहे? मी प्रबुद्ध दादाला देणार आहे। प्रबुद्ध दादा काय करणार आहे तो, तर त्याला देणार आहे तू मत? तो आमच्याशी छान बोलते, छान मुलगा आहे म्हणून मी त्याला देणार आहे। ओके, ठीक आहे। काही आहे का? झालेली पेटी आहे काही?